हॅलो. आपण आतापर्यंत पाहिलं की स्थायू रूपातला पदार्थ द्रव रूपात आणि द्रव रूपातला पदार्थ वायू रूपात कसा बदलतो. आता आपण पाहूया की या उलट कसं होतं. समजा आपल्याकडे वाफ आहे. हे पाण्याचं वायू रूप आहे, बरोबर. वाफ ही पुन्हा द्रव रूपात बदलायची असेल तर काय करावं लागेल. आपण पाहिलं होतं की द्रवरूप पाण्याला वायू रूपात बदलायचं असेल तर उष्णता दिली जाते. मग आता या उलट गोष्ट करायची असेल तर उष्णता काढून घ्यावी लागते, म्हणजे त्याला गार करावं लागतं. जेव्हा वाफ थंड केली जाते तेव्हा तिचे कण ऊर्जा गमावू लागतात. ऊर्जा गमावल्याने कणांची हालचाल कमी होते आणि 100 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यानंतर हे कण जवळजवळ येऊ लागतात. त्यामुळे वायुरूप वाफ ही द्रवरूप पाण्यामध्ये रूपांतरित होते. या प्रक्रियेला संघनन किंवा कंडेन्सेशन म्हणतात आणि पाण्याचा संघनन बिंदू 100 अंश सेल्सिअस इतका आहे. उदाहरणार्थ, थंड पाण्याच्या बाटलीवर बाहेरून थेंब जमा होतात. बाटली काही गळत नसते, हो की नाही, पण ते बाहेर जमा झालेलं पाणी कुठून येतं बरं. तर ते बाहेर जमा झालेलं पाणी असतं वातावरणातली वाफ, जिचं बाटलीच्या थंडगार पृष्ठभागावर संघनन होतं आणि द्रवरूप थेंबांमध्ये रूपांतरित होतं. तसंच आता द्रवरूप पाण्याला स्थायूरूप बर्फामध्ये बदलायचं असेल तर काय करावं लागेल. पुन्हा एकदा आपल्याला याच्यातली उष्णता काढून घ्यावी लागेल, म्हणजे त्याला गार करावं लागेल. द्रवरूप पाण्याला 0 अंश सेल्सिअसपर्यंत गार केलं की त्याचं रूपांतर स्थायूरूप बर्फामध्ये होतं आणि या प्रक्रियेला गोठण म्हणतात आणि पाण्याचा गोठण बिंदू 0 अंश सेल्सिअस इतका असतो. मग आता आपण स्थायू, द्रव आणि वायू ह्या 3 अवस्थांमध्ये पाणी हे कशा प्रकारे रूपांतरित होतं हे बघितलं. आता आपण अजून एक रंजक प्रकार पाहूया. इथे स्थायू पदार्थ थेट वायू रूपात बदलतो, द्रव अवस्थेत जातच नाही. आणि याच्या उलटही होत असतं, जिथे वायू थेट घनरूपात बदलतो आणि द्रव अवस्थेला पूर्णपणे वगळून टाकतो. मग याचं उदाहरण आहे ड्राय आईस. ड्राय आईस म्हणजे काय, कोरडा बर्फ. बर्फ काय कोरडा असतो का. पण खरं तर ड्राय आईस म्हणजे घन कार्बन डायऑक्साईड. हे अगदी बर्फासारखंच दिसतं. याचा गोठण बिंदू खूपच कमी असतो आणि जर आपण हा ड्राय आईस खूप थंड तापमानातून बाहेर काढून साधारण कक्ष तापमानात ठेवला तर हा घन म्हणजे स्थायू रूपातला कार्बन डायऑक्साईड थेट वायू रूपातल्या कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतरित होतो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू बनतो. या खास प्रक्रियेला संप्लवन किंवा सब्लिमेशन म्हणतात. हा व्हिडिओ पहा. हे पहा, बर्फासारखा दिसणारा हा ड्राय आईस आणि याला कक्ष तापमानात ठेवल्यानंतर पहा अशा प्रकारे त्याची सरळ वाफ बनत जाते आणि हे वाफेसारखं दिसणारं ते आहे कार्बन डायऑक्साईड वायू. संप्लवन होणारी अजून एक वस्तू म्हणजे कापूर. कापूर सुद्धा कक्ष तापमानावर थेट वायू रूपात बदलतो, कापराचा वायू होऊन जातो. फक्त ही प्रक्रिया घन कार्बन डायऑक्साईड सारखी जलद नसून थोडी हळूहळू होते. आता या उलट कसं होतं ते पहा. वायूचं स्थायू रूपामध्ये द्रवरूप पूर्णपणे टाळून कसं होतं ते पहा. ही चित्र पहा. इकडे वर आपण पाहू शकतो गोठलेले दव. थंड हवामानात वातावरणातले पाणी थेट वायू रूपातून हिमकणांमध्ये बदलले जाते. त्याचप्रमाणे आपल्या घरातले शीत कपाट म्हणजे रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजरमध्ये अशा प्रकारे आपल्याला बर्फ साठलेला दिसतो. तिथे तर काही आपण पाणी ठेवत नाही. हा जो बर्फ असतो तो हवेतल्या वाफेमुळे तयार झालेला असतो. तसंच या खालच्या 2 चित्रांमध्ये सुद्धा हवेतली वाफ या थंडगार फळांवर जमा होऊन गेली आहे आणि तिथे गोठून गेली आहे. याला आपण इंग्लिशमध्ये फ्रॉस्ट म्हणतो. या सगळ्या ठिकाणी द्रव अवस्थेचा टप्पा पूर्णपणे वगळलेला आहे आणि या प्रक्रियेला संचयन किंवा डिपोजिशन म्हणतात किंवा आपण याला साकळणे सुद्धा म्हणू शकतो. हा संप्लवनाचा उलटा प्रकार आहे. ही प्रक्रिया थंड हवामानात घडते, जिथे वाफ ही वायू रूपातून स्थायू रूपात थेट रूपांतरित होते. चला तर मग आता आपण पूर्ण व्हिडिओचा सारांश पाहू. स्थायू पदार्थाला द्रव रूपामध्ये रूपांतरित करण्यासाठी त्याला गरम केलं जातं आणि या बदलाला विलयन म्हणतात. ज्या तापमानावर विलयन होतं त्याला विलयबिंदू म्हणतात. तसंच गरम केल्यावर द्रव रूपातली वस्तू वायू रूपात बदलते, त्याला उत्कलन म्हणतात आणि ज्या तापमानावर हे होतं त्याला उत्कलन बिंदू म्हणतात.
आता या उलट वायूला गार केल्यानंतर त्याचं संघनन होतं आणि द्रवरूपात बदल होतो. ज्या तापमानावर हे होतं त्याला संघनन बिंदू म्हणतात. आणि तसंच द्रव अवस्थेतल्या पदार्थाला गार केल्यावर तो गोठतो आणि स्थायू रूपामध्ये बदलतो. हे ज्या तापमानावर होतं त्याला गोठण बिंदू म्हणतात. आता द्रव अवस्था पूर्णपणे वगळून जेव्हा स्थायू हे गरम केल्यावर सरळ वायुरूपात रूपांतरित होतं त्याला संप्लवन म्हणतात. आणि याचंच उलट वायुरूपातला पदार्थ गार केल्यामुळे जेव्हा सरळ स्थायू रूपात बदलतो, द्रवरूपात जातच नाही, त्याला संचयन म्हणतात. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू.